अवघड एवढं आहे काय? तुम्ही काही ते प्रमाण देऊन शाळा बंद करा, आंब्याची शाळा बंद करा. आम्ही तुमच्या दारामध्ये भीक मागतो, आमची पोरं पण येतील तुमच्या दारामध्ये भीक मागायला. काय एवढं अवघड काय आहे? ते झोपलेत का ते मंत्री संत्री? ठाण्याला झोपलेत का, नाशिकला झोपलेत का? काय करतात ते? निदानपेक्षा तुमचा फोन तर उचलायला पाहिजे, का उचलत नाही? 12-13ला चालू झाली, तिकडे परत इथं मला 14 पासून बंद झाली, कारण त्याला मान्यता नाही. त्या मंजुरीसाठी आपल्या कार्यालयाकडनं पत्र ठाण्याला गेली, ठाण्यावरनं नाशिकला गेली, वरपर्यंत गेली, तर ते मंजुरी नव्हती. हो सर, जर मंजुरी नव्हती तर 7 कोटीचं सातवीपर्यंत शाळेला एवढी मोठी मंजुरी असते का? ते अर्धवट काम का पडलं? जर शाळेला मंजुरी होती तर 7 कोटी शाळा मंजूर झाली कशी? आणि त्या इमारती अर्धवट का पडली? पैसे अधिकाऱ्यांनी खाऊन घेतले. खायचं खाऊ द्या, पण का ते कारण आदिवासी भागात आदिवासींची नुकसान करायची त्यांना. वर्ग सुरू करायला पाहिजे. बाकीचं घेणं तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एकच, 8वीचा वर्ग चालू व्हावा, बस. ते काय झालं ते होऊ द्या, त्याच्याविषयी आपली तक्रार नाही, फक्त 8वीचा वर्ग चालू व्हावा, बस. महिला मंडळी, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग, 8वीचा वर्ग. साहेब, महिलांची भावना तीव्र आहे, त्या सकाळीपासून इथं बसलेल्या आहेत. तुम्ही इथं आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पाटील साहेब, तुम्ही सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहात, ते प्रकल्प अधिकारी आहेत, तुम्ही नाही आहेत. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. तुम्ही अजूनही बी उद्या सकाळपर्यंत पाठपुरावा सोडू नका. ही मंडळी, या महिला मंडळी आता इथं मच्छर खायला सुरुवात झाली. इथं पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही त्यांना सकाळीपासून खूप समजावलं, पण त्यांची ऐकण्याची मनस्थिती नाही. त्यांचं म्हणणं एकच आहे, काही जरी झाला तरी आम्ही अडाणी राहिलोय, आमची सगळी पिढी अडाणी राहिले, आमची नातवंडा पटवंडा पुढची पिढी अडाणी राहायला नको, म्हणून वरच्या 5-6 गावासाठी 8वीचा वर्ग झालाच पाहिजे अशी त्यांची मागणी. यावर तुमचं म्हणणं काय प्रकल्प अधिकारी साहेब? तुम्ही पत्र पाठवा, तुमच्यावर आमचा दोष नाही. तुमच्याकडं जेवढा अधिकार आहे त्याचा वापर तुम्ही करा. तुम्ही एक तर नाही नेत, तुम्हाला येऊन आताचे 2-4 दिवस झाले. पाटील साहेब, आता मग अशी ATCला पत्रावर केलाय, नाशिकला केलाय, तुम्ही आता फक्त या आया बहिणींचा विचार करा. आमची मागणी एवढी. आता हा बाबा 79 वर्षाचे, 81 वर्षाचे, 81 वर्षाचे. आता हा बाबा दुसरा. ही माणसाने त्या ठिकाणी स्वतःची, ज्या टायमाला आश्रमशाळा काढली, स्वतःची घरं त्यांनी आश्रमशाळेच्या मुलांसाठी दिली आणि स्वतः ही लोक कुईटीच्या घरामध्ये राहिली. साहेब, एवढा यांनी त्याग केलेले. 2.5 हेक्टर जागा त्यांनी फुकट दिले. इथे कोणी 1 गुंठ जागा देत नाही. म्हणजे यांनी 1 मिनिट, यांनी 2.5 हेक्टर जागा का दिली? का इथं आमच्या इथं 10वी व्हावा, 11वी व्हावा, 12वी व्हावा, जसं बाकी ठिकाणी झाले तसंच इथं व्हावा. अशा आता काही ठिकाणी बघा तुम्ही सर, रेकॉर्ड काढा. दुसरीला सोनवाला बघा, दुसरीला 1 पोर आहे, 2 पोरं आहेत, पहिलीला 1 पोर आहे. मग इथं यांनी घरोघरी फिरून 100 पोरं तयार केल्यात. मुख्याध्यापक कुठे? हो, मुख्याध्यापक इकडे. हे बघा, तुमची खूप तक्रार आहे. तुम्ही इथं या शाळेला काही कमी जर झालं तर तुम्ही नोकरीत नसाल. हे अध्यक्ष कोण आहे? अरे मुका झाला का इकडे? तुला बोलता नाहीत का? तुम्ही अध्यक्ष म्हणून, मुख्याध्यापक म्हणून ज्या टायमाला हे आमचे ग्रामस्थ घरोघरी गेले, आज 100चा पट केला. तुमच्या खूप तक्रारी आहेत, इथं बोलण्यासारखं नाही. आम्ही कागदावर देऊ, तुम्ही सुधरा. या माणसांचं उद्या, या माझ्या माता भगिनींना उद्या काही कमी सरळ झालं या उपोषणामधून, याला जबाबदार संपूर्ण सर्वात जास्त अध्यक्ष. काय कमी पाडलं होतं का? काय कमी शाळेला केलेलं नाही. काय होतं? मग तुम्ही गावाचं मागायचं म्हणजे एवढ्यापर्यंत जायचं, एवढं आमच्या गावाची नुकसान करायची. कोणी बोललेलं नाही. काय कमी होतं तुम्हाला? आम्हाला सांगा. आमचा आंबा देऊन घाला तुम्ही.
साहेब आमचं जर आजच प्रयत्न असतं तर ठीक होतं. आम्ही 2009 परत आमच्या गावाची बदनामी पण करायला लागली. त्यासाठी आम्हाला उद्या ते वर्ग सुरू करायला पाहिजे. याच्याशिवाय आम्ही इथून चालणार नाही. आम्ही 15 दिवस ठेवा 7 आम्हाला. कोटीचं बांधकाम झालं. चार मिली तरी जाऊ द्या, मरू द्या. 7 कोटीचं बांधकाम झालं साहेब. ठेकेदाराला बांधकाम लोटलं. ठेकेदाराला अरेबीला गाडी पळून गेला. मी साक्षीदार आहे. त्या मगाशी बाबांनी सांगितलं 7 कोटी रुपये त्या बांधकामाला मंजूर होते. जर तुमच्या आश्रमशाळेला मान्यता नव्हती मग 7 कोटी रुपये शासनाने काय टाकले? तो ठेकेदार का पळून गेला? का पैसे काढले त्यांनी? फार त्याचा मुळाशी आम्ही जाणार आहेत. तर तुम्हाला जर शासनाला आम्हाला 8वीच्या वर्गाला मान्यता द्यायची नव्हती मग तुम्ही 7 कोटी रुपये खर्च का केले? खर्च केले तर केले, निमेच केले. निमे कुठे गेले? बर 8वी 9वी 10वी पर्यंत तो वर्ग तिथे चालला मागच्या वेळेला आणि मग अचानक का बंद झाला? तुम्ही जरी साहेब नाही नेत ना तर याच्या खोलामध्ये जर आम्ही गेलो पाटील साहेब तर फार वेगळं होईल आणि हे आंदोलन एवढं तीव्र होईल. सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीला न्याय देतील. तुम्ही अजूनही बी कागदपत्राला पाठपुरावा करायला कमी पडू नका. हे लोक त्यांच्या विचाराचे ठाम आहेत. जर अशा हा काय असेल तिथं 11 कोटी आपली 100-125 मशिनरी टाकून पळाले तिथे मध्ये. अधिकारी किती फोन अन्याय. उचलत नाही, अपराईट उचलत नाही, आयुक्त फोन उचलत नाही. काय साहेब, तुम्ही आहे, तुम्हीच विचार करा. यांना कमीत कमी फोन उचलून बुवा होत नाही किंवा होत हे तरी सांगा ना. हा? त्यांनी तुमचा प्रयत्न चाललाय तर पण त्यांनी फोन उचलायला पाहिजे ना. हा आपला आदिवासी लोकांचा एवढा भांडण रात्र उजेडून फायदा काय? तर आपला सगळ्यांचा एक फायनल निर्णय असा आहे की जोपर्यंत मान्यतेचं पत्र भेटत नाही आणि 8वीचा वर्ग सुरू होत नाही तोपर्यंत आपण रात्री काही झालं तरी त्याला सगळं प्रशासन जबाबदार असेल. लाईटीची सोय नाही, काय नाही, सगळे असंच आहे. आपण आता पलीकडे करू आणि त्या प्रकारचं पुढची रणनीती हे करूया. साहेबांचा प्रयत्न चालू आहे. आम्ही तुम्हाला धन्यवाद ठीक आहे देतो. साहेब, तुम्ही दुसऱ्यांदा आमच्यापर्यंत आता आलात. आले, तुमच्या तुम्ही आमचं आमची काही विचारपास केली. दोन्ही आत्तापर्यंत बी, पाटील साहेब आणि साहेब तुम्ही शिव साहेब. आता शेवटी तुमच्या हातात जेवढं होतं तेवढं तुम्ही आम्हाला प्रयत्न करता. पत्र्यावर आम्हाला दाखवला. तुम्ही ATC ला काय पत्र्यावर केलाय, तुम्ही नाशिकला काय पत्र्यावर केलाय, तुम्ही ते आम्हाला दाखवले. तुम्ही अजूनही फॉलोअप घ्या आणि आम्हाला न्याय द्या. यांचं समजा तुम्हाला आयुक्तांशी बोलता येत नाही, त्यांच्या PM बरोबर पण बोलता येत नाही आयुक्तांच्या. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप ते उघडेच होणार. साहेब, आता तो याचा विषय निघालाय की तुमच्याकडनं 27 लाख रुपयाची विहीर मंजूर झाली. 4 लाख वसुली रुपये काढा खर्च त्यांची झालेला पत्र्यावर आहे. काढा पाटील साहेब. बिलं किती काढलेत बघा. किती बिलं काढले, काय केलं, कोणाला सोडू नका. साठा होत होता म्हणून लोटले. म्हणजे अशा प्रकारे हे आमचे चालवले. त्यामुळे आम्ही खळबळून आम्ही आता शांत बसू शकत नाही. खराब होता म्हणून लातानं उडवलं. मी लात मारली भीत तिकडं. पाण्याचं सोर्स 23 वर्षी चालली कशी? तुमच्या पतीनं फॉलोअप घ्या. आदेश दाखवल्या. आता यांना हे पत्र गेलं का बाबा तिथं अशा अडचणी आहेत तर ते म्हणतील नाही ना मग कशाला वर्ग सुरू करतात. तुम्हाला ते रात्री आम्ही याच्यामध्ये नव्हतं. एवढा मोठा निधी जर आम्ही इमारती अपुऱ्या राहिल्या याला गावकरी जबाबदार नाही, प्रशासन जबाबदार. साहेब तुमच्या घेऊ नका. चुका तुमच्याच आहे, आमच्या तुम्ही गावात अलगडची पण एक मिनिट हे बघा, मुख्य आहे त्यांच्या दोघं समोर आहेत. हो, थांबा एक मिनिट. तुम्ही तुमच्या आताच्या पत्रामध्ये असं म्हटलं की तिथं लॅब नाही, तिथं आपल्या इथं कर्मचारी नेमलेले आहे का नाही ती मुलगी? लॅबसाठी कॉम्प्युटर लॅब आहे का नाही? माझ्या पत्रात नाही. हो, ते मला सांगा. ते एक मुलगी नेमलेली आहे का नाही? मग यांच्या पत्रामध्ये आता एक गेलं की तिथं कॉम्प्युटरची लॅबची सोय नाही. माझ्या पत्रात कुठेच नाही. तुमचं नाही, तुमचं नाही. तुम्ही त्यांना हे केलं पाहिजे की माणूस नेमलेला आहे त्यांना पण माहिती असेल. बघा साहेब, तुमचं ठीक आहे. ती माहिती द्या नीट वाटते. मग ज्या माहिती तर तुम्ही त्यांना माहिती द्या साहेबांना. साहेबांना जे आहे ते द्या. तुम्ही कुठली माहिती लोपून ठेवू नका. साहेब कुठल्याही माणसाची आमचं वय नाही. हा विषय तुमच्याशी कुठल्याचं वय नाही. आम्ही फक्त तुमच्याशी बोलतोय. आमचं म्हणणं आहे हे आम्हाला द्या. आम्ही बाकीचं काय तुमच्याकडे तुमची संपत्ती मागत नाही, निम्मा पगार मागत नाही, काहीच करत नाही.
क्षुल्लक गोष्ट तुमच्या पद्धतीनं तुम्ही पत्र्यावर करा. आता आपण प्रयत्न केले ही मंडळी ठाम आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब, तुम्ही प्रयत्न करा.